बलिदान मास. तर दरवर्षीप्रमाणे आपल्या शंभूराजांना आदरांजली म्हणून फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या म्हणजेच यावर्षीची 18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 पर्यंत आपण सर्वजण बलिदान मास पाळणार आहोत. तर बलिदान मासात कुणी कुणी मुंडन करतं तर कुणीतरी पायातल्या चपलेचा त्याग करतं. मग बलिदान मास हा फक्त एखादा त्याग करूनच करावा का? तर ऐका. तर कधीतरी त्याग करावा आपल्या आतल्या मीपणाचा, कधीतरी त्याग करावा एखाद्या वाईट प्रवृत्तीचा, आणि फक्त त्यागच नाही तर आपल्या शिवशंभूंचे विचार जोपासण्याचा निश्चय करून सुद्धा आपण बलिदान मास पाळू शकतो. आणि एवढंच नाही तर एखाद्या नराधमाची धिंड काढून सुद्धा बलिदान मास पाळता येतो. तर असा असो वा तसा, पण बलिदान मास हा प्रत्येक मराठी माणसाने पाळावा एवढे मात्र नक्की. जय शिवराय, जय शंभूराज. मावळातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजा रे.